Welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 11, Reflection of Light, Standard 9th. This is our video number 2, Spherical Mirrors and images formed by them. Okay, so dear student, we learn here about spherical mirrors. स्पेरिकल मिरर्स म्हणजेच गोलीय आरशांबद्दल आपण या ठिकाणी अभ्यास करूया. सो वी विल ऑब्झर्व अँड डिस्कस हियर आर सम स्पेरिकल मिरर्स. यू मस्ट हॅव सीन द मिरर डिस्प्ले इन द लॉफिंग चेंबर इन अ फेअर. तुम्ही यात्रेला गेले असाल. यात्रेमध्ये हसते चेहरे नावाचं एक दालन असतं ज्यामध्ये विविध प्रकारचे आरसे त्यामध्ये असतात. आम्ही लहान असताना सुद्धा मला आठवते आहे की कौंडण्यपूर या ठिकाणी जी यात्रा असते आहे त्यामध्ये अशा पद्धतीचे हसते चेहरे म्हणजे विविध जे मिरर्स असतात, स्पेरिकल मिरर्स जे असतात ते त्यामध्ये असायचे. आणि त्यामध्ये काय होतं आहे, आपल्या चेहऱ्याचा आकार हा बदलतो आणि त्यामुळे आपल्याला हसायला येतं. युअर फेस अपियर distorted in this mirror. Why does this happen? These mirrors are different from the mirror we have at home. They are curved. The images formed by curved mirrors are different from those formed by plane mirrors. Because of this, we do not see the familiar images in the mirror. हे जे स्पेरिकल मिरर्स असतात, गोलीय आरसे असतात, यांच्यामध्ये जे आपले इमेजेस असतात ते डिफरंट दिसतात. आपण जे दररोजच्या जीवनामध्ये प्लेन मिरर वापरतो, सपाट आरसा वापरतो, त्यापेक्षा यामध्ये प्रतिमा वेगळी दिसते आहे. ओके, द रियर व्ह्यू मिरर्स इन कार which enable drivers to see the vehicle coming from behind are curved mirrors. आपण मोटरसायकलला, कारला बसवलेले जे आरसे असतात ते सुद्धा गोलीय आरसे असतात आणि गोलीय आरशामुळं ड्रायव्हरला मागून कोणतं वाहन येत आहे ते त्याचा बोध होत असतो. ओके, सो वी लर्न हियर व्हॉट इज मीन बाय स्पेरिकल मिरर्स. ओके, so dear student, we learn here creation of spherical mirrors. So how spherical mirrors are created? कशा पद्धतीनं आपण स्पेरिकल मिरर्स तयार करू शकतो. सपोज दिस इज ए रबर बॉल. हा रबर बॉल आहे, क्रिकेटमध्ये खेळतो आपण. इंटू टू पार्ट्स ॲज शोन इन द फिगर. या फिगरमध्ये वी कॅन सी इच ऑफ द टू पार्ट has two types of surfaces. Generally, spherical mirrors are two parts of a hollow glass sphere. Like part B, या ठिकाणी बघू शकतो आपण part B आणि हा part A. The inner or outer surface of this part is coated with a shiny substance to produce spherical mirrors. Reflection of light take place either from its outer or inner surfaces. म्हणजे आतमधल्या भागाकडून या ठिकाणी आपण बघू शकतो रिफ्लेक्शन ऑफ लाईट ह्या आउटर सरफेस मधून होऊ शकते किंवा इनर सरफेस मधून होऊ शकते. दस देअर आर टू टाइप्स ऑफ स्पेरिकल मिरर्स. म्हणजे यांचं जे रिफ्लेक्शन असते, परावर्तन जे असते प्रकाशाचं, हे दोनही सरफेसला होऊ शकते, इनर सरफेसला आणि आउटर सरफेसला होऊ शकते आहे. म्हणून देर आर टू टाइप्स ऑफ स्पेरिकल मिरर्स. दोन प्रकारचे गोलीय आरसे असतात. देर आर टू टाइप्स ऑफ स्पेरिकल मिरर्स. स्पेरिकल मिरर्स आर ऑफ टू टाइप्स, कॉन्केव मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर. देर आर टू टाइप्स ऑफ स्पेरिकल मिरर्स, कॉन्केव मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर. म्हणजेच अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा असे दोन पद्धतीचे मिरर्स असतात. कॉन्केव मिरर, if the inner surface of a spherical mirror
इज रिफ्लेक्टिंग सरफेस देन इट इज कॉल्ड कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर म्हणजे ज्या मिररचा आतील पृष्ठभाग जो असतो, सपोज हा मिरर आहे आणि याच्या आतमधला पृष्ठभाग हा आपण मागच्या बाजूने त्याला कोटिंग केलेला आहे. जर आतमधील पृष्ठभाग जर रिफ्लेक्टिंग असेल, याचं परावर्तन होत असेल यामध्ये, तर इट इज अ कॉन्केव्ह मिरर. ओके, कॉन्केव्ह मिरर म्हणजे अंतर्वक्र आरसा झाला हा. ओके, लक्षात आलं. कॉन्केव्ह मिरर म्हणजे अंतर्वक्र आरसा. ओके, हा पृष्ठभाग याला सिल्वर कोटिंग असत आहे, त्यामुळे आतील बाजू इनर सरफेस ऑफ स्पेरिकल मिरर इज रिफ्लेक्टिंग सरफेस. यामधून प्रकाशाचं परावर्तन होऊ शकते आहे. देन इट इज कॉल्ड ए कॉन्केव्ह मिरर. ओके, त्यानंतर आपण पुन्हा या ठिकाणी बघू शकतो कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे काय होते आहे. इफ द आउटर सरफेस, या ठिकाणी आपण बघू शकतो इफ द आउटर सरफेस ऑफ द मिरर म्हणजे हा आपण या ठिकाणी पृष्ठभागाला सिल्वर कोटिंग केलेला आहे. इफ द आउटर सरफेस ऑफ ए स्पेरिकल मिरर इज रिफ्लेक्टिंग, हा जर रिफ्लेक्टिंग असेल, ओके, यामध्ये जर त्याचं रिफ्लेक्शन होत असेल, सो इट इज कॉल्ड अ कॉन्व्हेक्स मिरर. बहिर्वक्र आरसा ज्याला म्हणतो आपण. ओके, बहिर्वक्र आरसा म्हणजे इफ आउटर सरफेस, हा आउटर सरफेस आहे आणि इफ आउटर सरफेस ऑफ ए स्पेरिकल मिरर इज रिफ्लेक्टिंग सरफेस देन इट इज कॉल्ड कॉन्व्हेक्स मिरर. याला बहिर्वक्र आरसा म्हणतात. म्हणजे आरशाचे दोन भाग आहे, अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी मित्रांनो अभ्यासूया टर्म्स रिलेटेड टू द स्पेरिकल मिरर. टर्म्स रिलेटेड टू द स्पेरिकल मिरर्स. आपण या ठिकाणी स्पेरिकल मिरर्सचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. ओके, कशा पद्धतीचं स्पेरिकल मिरर्स म्हणजे काय होते आहे ते सुद्धा आपण मित्रांनो या ठिकाणी अभ्यास. ओके, बघूया इथे कोणते कोणते टर्म्स आहेत. पोल म्हणजे काय होते आहे. व्हॉट इज मीन बाय पोल. पोल म्हणजे काय होते आहे ते आपण या ठिकाणी बघू. द सेंटर ऑफ द मिरर सरफेस, द सेंटर ऑफ द मिरर सरफेस इज कॉल्ड इट्स पोल. द सेंटर ऑफ मिरर सरफेस, हा मिरर आहे. ओके, या ठिकाणी बघू शकतो आपण, या ठिकाणी जो दिलेला आहे हा मिरर आहे. ओके, हा मिरर आहे आणि याचा जो सेंटर आहे हा सेंटर आहे पी. पी इज द सेंटर ऑफ द मिरर. त्याला पोल ऑफ द मिरर म्हणतो आपण. पोल म्हणजे सेंटर. पोल मीन्स सेंटर. पोल इज द सेंटर ऑफ द मिरर. ओके, हे लक्षात आलं आपल्या. द सेंटर ऑफ द मिरर सरफेस इज कॉल्ड पोल. मग या ठिकाणी आपल्याला जो दिसतो आहे हा जो पी दिसतोय आपल्याला, पी इज द सेंटर ऑफ द मिरर, सो इट इज अ पोल. व्हॉट इज मीन बाय पोल. पोल इज द सेंटर ऑफ द मिरर सरफेस. ओके, पोल म्हणजे ध्रुव म्हणजे काय होते आहे तर आरशाचा मध्यबिंदू आणि या ठिकाणी आपण पी या अक्षरानं दाखवलेला आहे. ओके, त्यानंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे, आपण टर्म अभ्यास करतो आहे स्पेरिकल मिररचे. हे जे गोलीय आरसे असतात, गोलीय आरशामध्ये कोणत्या टर्म्स आपण वापरतो आहे, कोणते शब्द आपण वापरतो आहे ते आपण समजून घेऊया. दुसरा जो शब्द आहे सेंटर ऑफ कर्वेचर. व्हॉट इज मीन बाय सेंटर ऑफ कर्वेचर. द सेंटर ऑफ द स्पियर, द सेंटर ऑफ द स्पियर of which the mirror is a part is called the center of curvature of the mirror. C या ठिकाणी बघू शकतो आपण. C हा जो या ठिकाणी पॉइंट आहे, C is the center of the curvature of this figure. या ठिकाणी आपण जे डायग्राम अभ्यासतो आहे यामध्ये हा सेंटर ऑफ द कर्वेचर आहे, हा पोल ऑफ द मिरर. हे लक्षात घ्या, पोल म्हणजे मिररचा आरशाचा मध्यबिंदू म्हणजे पोल आणि या जो सेंटर असतो हा स्पियरचा गोलाचा, त्याचा जो मध्यबिंदू असतो त्याला सेंटर ऑफ द कर्वेचर असं म्हटलं जाते. या ठिकाणी सी या अक्षरानं दर्शविलेलं आहे. त्यानंतर रेडियस ऑफ द कर्वेचर. रेडियस ऑफ द
curvature, the radius of the sphere of which the mirror is part is called the radius of the curvature of the mirror. The length CP and CA. बघा या ठिकाणी आपण बघू शकतो the length CP and CA. length CP and CA. ही जी याची लांबी आहे in the figure is the radius of the curvature. आता कर्वेचरचा सेंटर C आहे, हा C आहे. ओके, हा या ठिकाणी P आहे आणि हा या ठिकाणी A आहे. ओके, हे याचे काय आहे, याला काय म्हणतात, म्हटले जाते रेडियस, त्रिज्या म्हटले जाते कर्वेचरची. ओके, रेडियस ऑफ द कर्वेचर. त्यानंतरचं आपण या ठिकाणी कन्सेप्ट बघूया. ओके, तो आपण समजू शकतो या ठिकाणी या सरफेसचं आपण बघूया प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे काय होते आहे. व्हॉट इज मीन बाय प्रिन्सिपल ऍक्सिस. ओके, प्रिन्सिपल ऍक्सिस द स्ट्रेट लाईन हा या ठिकाणी बघू शकतो आपण प्रिन्सिपल फोकस. द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू PM. द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पोल and the center of curvature. हा पोल आहे, P is the pole, C is the center of curvature. यामधून जी सरळ लाईन जाते आहे आतमध्ये, the straight line passing through the pole and the center of the curvature of the mirror is called the principal axis. PM या ठिकाणी बघू शकतो आपण, ही P आहे आणि ही M आहे. PM is the center of curvature. PM is the principal axis of the figure. हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, हा या ठिकाणी सेंटर ऑफ कर्वेचर आहे, हा पोल ऑफ द मिरर आहे P, आणि म्हणून PM ही जी आपण या ठिकाणी आता लाईन काढलेली आहे याला म्हटले जाते प्रिन्सिपल ऍक्सिस. ओके, त्यानंतर प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय होते, व्हॉट इज मीन बाय प्रिन्सिपल फोकस. आपण प्रिन्सिपल फोकसचा अभ्यास करूया. इन्सिडेंट रे आपाती किरण जे असतं, इन्सिडेंट रे व्हिच आर पॅरेलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. हा जो प्रिन्सिपल ऍक्सिस आहे याला पॅरेलल असणारे जे आपाती किरण असतात, इन्सिडेंट रे व्हिच आर पॅरेलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ कॉन्केव मिरर. इट इज अ कॉन्केव mirror and after reflection from the mirror meet at a particular point in front of the mirror on the principal axis. This point is F is called principal focus. आपण या ठिकाणी बघू शकतो हा जो F पॉइंट आहे या ठिकाणी F पॉइंट आहे हा प्रिन्सिपल फोकस आहे. ओके, हे आपण पॉइंट F दिसतोय आपल्याला. F is called the principal focus of the concave mirror. अंतर्वक्र भिंग आहे हा. In the case of convex mirror, incident rays parallel to the principal axis after reflection appear to come from particular point behind the mirror laying along the principal axis. This point is called principal focus of the mirror. फोकल लेंथ म्हणजे काय होते हे आपण या ठिकाणी बघू शकतो. नेक्स्ट आहे व्हॉट इज मीन बाय फोकल लेंथ. द डिस्टन्स F बिटवीन द पोल अँड द प्रिन्सिपल फोकस. पोल कोणता आहे, या ठिकाणी पोल आहे आणि हा प्रिन्सिपल फोकस F आहे. यांच्यामधलं जे अंतर असते आहे, ओके, द डिस्टन्स बिटवीन द पोल अँड the principal focus, pole and principal focus of the mirror. हा जो मिरर आहे, मिररचा प्रिन्सिपल म्हणजे पोल आणि प्रिन्सिपल फोकस जो असतो, it is called the principal focus. Focal length, the distance between the pole and the principal focus of the mirror is called the focal length. याला फोकल लेंथ, ही जी आपण या ठिकाणी दाखवतो आहे याला फोकल लेंथ म्हटले जाते. द डिस्टन्स इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ द कर्वेचर. आणि ही जी रेडियस आहे हे याचं जे फोकल लेंथ जी असते ती हाफ ऑफ द रेडियस ऑफ द कर्वेचर. म्हणजे या कर्वेचरच्या रेडियसच्या अर्धी ही फोकल लेंथ असते. दिस डिस्टन्स म्हणजे फोकल लेंथचं जे अंतर असते
आपण लक्षात घ्यायचं आहे. यू मस्ट अंडरस्टँड द डिस्टन्स इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर. हा जो कर्वेचर ऑफ द मिररची रेडियस आहे या ठिकाणी आपण पाहिली, ही पण रेडियस आहे, याच्या अर्धी असते फोकल लेंथ. ओके, हे आपण या ठिकाणी काही ज्या कन्सेप्ट मित्रांनो आपण शिकलो होतो ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रिन्सिपल फोकस ऑफ द कॉन्केव लेन्थ अँड कॉन्व्हेक्स मिरर. दोन मिरर मधलं आपण जे डिफरन्स आहे हा या ठिकाणी कॉन्केव लेन्स होता आहे. मग कॉन्व्हेक्स मध्ये काय होते ते पण आपण या ठिकाणी मित्रांनो अभ्यासू शकतो आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण काही आणखी एक एक्सपेरिमेंट या ठिकाणी बघूया. या ठिकाणी कॉन्केव मिरर दिसतो. ड्रॉइंग ऑफ द रिफ्लेक्टेड रेज. ड्रॉइंग द रिफ्लेक्टेड रेज. मग परावर्तित किरण आपण कशा पद्धतीचं आपण चित्रित करू शकतो यामध्ये ते आपण या ठिकाणी बघू. हाऊ डू वी डिटरमाइन द डायरेक्शन दॅट अन इन्सिडेंट रे विल टेक आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम स्पेरिकल मिरर. आपण या स्पेरिकल मिररमध्ये इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे कशा पद्धतीचे असतात, त्याचं ड्रॉइंग कसं करायचं, स्केच कसं काढायचं ते आपण या ठिकाणी अभ्यासू. एन दिसते आहे आपल्याला. एन इज द मिरर. एन इज अ स्पेरिकल मिरर. हा स्पेरिकल मिरर आहे एम आणि एन. लुक ॲट डिअर स्टुडंट हियर. एन इज अ स्पेरिकल मिरर. हा अंतर गोल आरसा आपण या ठिकाणी बघतो आहे. आणि रे ए क्यू या ठिकाणी बघा, रे ए आणि क्यू. रे ए क्यू इज इन्सिडेंट. या ठिकाणी बाण दिसतोय आपल्याला. रे ए क्यू इज इन्सिडेंट ऑन इट. सी क्यू इज द रेडियस. सी आणि क्यू इज द रेडियस ऑफ द कर्वेचर. आपण आत्ताच पाहिलं या ठिकाणी. ओके, रेडियस अँड देअरफॉर इज परपेंडिक्युलर टू द मिरर ॲट पॉइंट क्यू. या क्यू या ठिकाणी ती परपेंडिक्युलर आहे, लंब आहे. ओके, दस अँगल ए क्यू सी इज द अँगल ऑफ इन्सिडेंट. हा अँगल ऑफ इन्सिडेंट होणार आहे. ओके, अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँगल ऑफ इन्सिडेंट अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर ऑफ सेम मेजर. मग ए क्यू सी याचा जेवढा अँगल होईल तेवढाच सी क्यू बीचा पण होणार आहे. कारण लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये आपण पाहतो आहे मेजर अँगल आय म्हणजे इन्सिडंट इज इक्वल टू मेजर अँगल आर. म्हणजे इन्सिडंट अँगल जितक्या कोणाचा असतो तेवढाच कोण हा रिफ्लेक्टेड अँगलचा असतो. लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे. ओके, अँगल ऑफ इन्सिडंट अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर ऑफ सेम मेजर. दोन्हीचं जे माप असतं ते सारखं असतं. ओके, दस व्हाईल ड्रॉइंग द रिफ्लेक्टेड रे क्यू बी. या ठिकाणी बघा क्यू बी हा रिफ्लेक्टेड रे आहे. ओके, अँगल सी क्यू बी मस्ट बी इक्वल टू द ए क्यू सी. म्हणजे ए क्यू सी जितका अँगलचं मोजमाप असते, समजा ए क्यू सी हा जर या ठिकाणी आपण बघू की 60 डिग्री आहे तर हा पण 60 डिग्रीच राहणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आणि रिफ्लेक्टेड रेचं ड्रॉइंग कसं काढतो आहे मित्रांनो हे आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. ओके, डू यू अंडरस्टँड दिस पीपीटी? ओके, देन डिअर फ्रेंड वी लर्न नेक्स्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ. वी कॅन स्टडी द इमेजेस प्रोड्यूस बाय स्पेरिकल मिरर. आपण या ठिकाणी स्पेरिकल मिरर मधल्या इमेजेस ज्या असतात कशा तयार होतात त्याचा आपण या ठिकाणी मित्रांनो अभ्यास करतो आहे. ओके, रे डायग्राम. ए रे डायग्राम इज द डिपिक्शन ऑफ द पाथ टेकन बाय लाईट रेज. टू ड्रॉ ए रे डायग्राम वी यूज द फॉलोइंग रूल. मग रे डायग्राम काढत असताना काही नियमाचा आपण अभ्यास करतोय. सो डिअर स्टुडंट, हिअर आर 3 रूल आहे विच आर बेस्ड ऑन द लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपण पुन्हा एकदा रिपीट करूया. लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. सपोज
दिस इज अ मिरर. हा मिरर आहे. या ठिकाणी आपण नॉर्मल बघतो आहे. ओके, म्हणजेच आणि हा इन्सिडेंट रे आहे आणि हा रिफ्लेक्टेड रेज आहे. पहिला नियम जो आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन मधला, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल आर इन सेम प्लेन. ओके, इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल जे आहे हे अपोजिट डायरेक्शनला असतात. मेजर अँगल आय इज इक्वल टू मेजर अँगल आर असतो आहे. हा आपण नियम या ठिकाणी अभ्यासलेला आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पहिला नियम बघूया. इफ अन इन्सिडेंट रे, इफ अन, पहिला रूल या ठिकाणी बघू शकतो. बघा, या ठिकाणी कॉन्केव्ह मिरर आपल्याला दिसतो आहे. या ठिकाणी आपण स्पेरिकल मिरर मधला अभ्यास करतो आहे. पहिला रूल आपण बघूया. इफ अन इन्सिडेंट रे, if an incident ray, look at here, it is a incident ray. If an incident ray is parallel to the principal axis, हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे P, या ठिकाणी बघतोय आपण, हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. If incident ray is parallel, if incident ray is parallel to the principal axis, then reflected ray passes through the principal focus. मग या प्रिन्सिपल फोकस मधून रिफ्लेक्टेड रे काय होणार आहे? पास होणार आहे. इफ इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, देन रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. ओके, हे आपण या ठिकाणी पाहिलेला आहे पहिला रूल. दुसरा जो रूल आहे या ठिकाणी आपण बघूया. इफ अन इन्सिडेंट रे, या ठिकाणी बघा आता, इफ अन, हा इन्सिडेंट रे आहे. इफ अन इन्सिडेंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस, हा एफ म्हणजे प्रिन्सिपल फोकस, पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. जर या प्रिन्सिपल फोकस मधून इन्सिडेंट रे जात असेल ऑफ द मिरर, द रिफ्लेक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. मग रिफ्लेक्टेड रे हा काय होणार आहे? पॅरलल होणार आहे. ओके, या पद्धतीनं आपण या ठिकाणी ड्रॉ करतो आहे. इन्सिडेंट रे प्रिन्सिपल फोकस मधून जात असेल तर रिफ्लेक्टेड रे पॅरलल होत असतो आहे टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. तिसरा नियम आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो. इफ अन इन्सिडेंट रे, look at here, if an incident ray passes through, त्या ठिकाणी बघा, if an incident ray passes through the center of curvature, passes to center of curvature, ह्या सेंटर ऑफ कर्वेचर मधून जर पास केला, the reflected rays traces the same path, याच मधून रिफ्लेक्टेड रे तो परत येतो आहे. ओके, इफ एन इन्सिडेंट रे पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर, या ठिकाणी सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर, द रिफ्लेक्टेड रे ट्रेसेस द सेम पाथ, त्याच मार्गाने, ज्या मार्गाने तो येतो त्याच मार्गाने तो परत जातो आहे. 3 नियम मित्रांनो आपण या ठिकाणी परत बघूया. 3 जे रूल आहे पहा, या ठिकाणी बघतोय आपण. इन्सिडेंट रे जर याला प्रिन्सिपल ॲक्सिसला जर पॅरेलल असेल तर तो प्रिन्सिपल फोकस मधून जातो आहे. बरोबर आहे. त्यानंतर दुसरा जो रूल आहे, इन्सिडेंट रे पासेस थ्रू प्रिन्सिपल फोकस. मग इन्सिडेंट रे जर प्रिन्सिपल फोकस मधून येत असेल तर तो प्रिन्सिपल ॲक्सिसला काय होतो आहे? पॅरेलल होतो आहे. जर इन्सिडेंट रे या ठिकाणी पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर, द रिफ्लेक्टेड रे त्याच मार्गाने परत येतो आहे. ट्रेसेस द सेम पाथ बॅक. तर हे नियम होते मित्रांनो, रूल फॉर ड्रॉइंग द रेज डायग्राम. कशा पद्धतीनं स्पेरिकल मिररमध्ये आपण ड्रॉ करतो आहे त्याचे रेज, हे आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहे. ओके, त्यानंतर एक एक्सपेरिमेंट आहे, जो एक्सपेरिमेंट आपण आपल्या घरी किंवा शाळेत पण आपण करू शकतो आहे. ओके, या ठिकाणी एक कार्डबोर्ड घेतलेला आहे. ओके, त्यानंतर त्यामध्ये कॅन्डल आपण ठेवलेली आहे. ओके, त्यानंतर यामध्ये स्क्रीन ठेवलेली आहे त्या विंडो जवळ आणि मिरर आहे ते त्यावर ठेवलेला. ओके, या ठिकाणी मीटर स्केल आपल्याला दिसते आहे. या ठिकाणी कॉन्केव्ह मिरर आपण ठेवलेला आहे. कार्डबोर्डचा बॉक्स आहे, हा कॉन्केव्ह मिरर आहे. या ठिकाणी मीटर स्केल आपल्याला दिसते आहे. ओके, आणि त्यामधून आपल्याला बघायचं आहे यामध्ये की यामध्ये एक विंडो आपण ठेवलेली आहे. हा एक्सपेरिमेंट सेट केल्यानंतर अंधार करायचा आहे त्या रूममध्ये. प्लेस द मिरर नियर 0 मार्क, या ठिकाणी 0 मार्क केलेली आहे. या ठिकाणी आपण मिरर आपल्याला तो ठेवायचा आहे. ओके, आणि त्यानंतर
place the screen in front of the place of the light source. In between the two, the distance between the mirror and the source is little more than the focal length of mirror. म्हणजे टू ऑब्टेन क्लिअर इमेज, आपल्याला जर क्लिअर इमेज पाहिजे असेल, टू ऑब्टेन क्लिअर इमेज ऑफ द सोर्स ऑन द स्क्रीन बाय मुव्हिंग द स्क्रीन, त्याला त्या स्क्रीनला आपल्याला हलवायचं आहे मीटर स्केलवर आणि परपेंडिक्युलर ठेवायचं आहे, लंब ठेवायचं आहे. द इमेज विल बी इन्व्हर्टेड अँड लार्जर दॅन द सोर्स. जो सोर्स आपण ठेवणार आहे, मेणबत्ती ठेवणार असेल तर मेणबत्ती, दिवा असेल तर दिवा, त्या सोर्सपेक्षा ती मोठी राहणार आहे. ॲज द इमेज इज ऑब्टेन ऑन द स्क्रीन, आणि ती इमेज जी राहणार आहे ती रियल इमेज राहणार आहे. आणि मग अशा पद्धतीनं आपल्याला मागे पुढे त्याला सरकवून डिस्टन्स बिटवीन द दोघांचं जे डिस्टन्स असते ग्रेटर दॅन द ट्वाईस द फोकल लेंथ ऑफ द मिरर, आणि त्यानंतर क्लिअर इमेज आपण जर स्क्रीनवर पाहिली, द इमेज ही इन्व्हर्टेड स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट अँड रियल, खरी प्रतिमा आपण त्या ठिकाणी अभ्यासू शकतो. ओके, तर हे या पद्धतीनं ड्रॉ कसं करू शकतो ते आपण बघूया. एम एन एन हा या ठिकाणी बघू शकतो, कॉन्केव्ह मिरर आपल्याला दिसतो आहे. ओके, त्यानंतर आपण त्याची जी इमेज आहे ए बी, तर ए बीची इमेज या ठिकाणी कशा पद्धतीनं तयार होते आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो आहे. ओके, तर या डायग्राममध्ये आपण बघू शकतो. ओके, एन ऑब्जेक्ट ए बी आपण पुन्हा बघू शकतो की या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत. ए बी दिसते आपल्याला. ओके, लुक ॲट हियर. ए बी इज प्लेस बिटवीन द फोकस अँड द सेंटर ऑफ द कर्व्हेचर. सेंटर ऑफ द कर्व्हेचर या मधात आपण या ठिकाणी या सेंटर ऑफ कर्व्हेचर हा सी आहे. ओके, प्रिन्सिपल फोकस आहे. यामध्ये काय ठेवलेलं आहे आपण, ए बी नावाची एक वस्तू ठेवलेली आहे. मेणबत्ती असेल, आणखी एखादी वस्तू असेल. ओके, मिरर एम एन, द इन्सिडेंट रे ए क्यू. ए क्यू इन्सिडेंट रे आहे, ए क्यू इज द इन्सिडेंट रे. ओके, ए क्यू इज द इन्सिडेंट रे आपण बघू शकतो. ओके, हा काय आहे, ए आणि क्यू हा इन्सिडेंट रे आहे. ए क्यू इज द इन्सिडेंट रे. ए क्यू इज द इन्सिडेंट रे स्टार्टिंग फ्रॉम ए अँड गोईंग थ्रू प्रिन्सिपल फोकस. मग हा कुठून जाणार आहे, हा प्रिन्सिपल फोकसमधून जाणार आहे. आणि काय राहणार आहे तो, प्रिन्सिपल फोकसमधून गेल्यानंतर इन्सिडेंट रे आपण बघू शकतो. गोईंग बिकम पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, आणि हा पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, हा जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे याला तो काय झालेला आहे, पॅरलल झालेला आहे. द इन्सिडेंट रे ए एस, दुसरा जो इन्सिडेंट रे आपल्याला दिसतो आहे ए एस, हा जेव्हा पॅरलल असतो, ए एस काय आहे, पॅरलल टू द ॲक्सिस आहे. आणि रिफ्लेक्शन झाल्यानंतर तो कुठे गेलेला आहे, रिटर्न अलॉंग द पाथ एस टी. परत हा या ठिकाणी तो रिफ्लेक्ट झालेला आहे. रिफ्लेक्ट टू द एस टी. इट कट द रिफ्लेक्टेड रे क्यू आर ॲट पॉईंट ए डॅश. आपल्याला ए डॅश या पॉईंटमध्ये आपल्याला तो दिसतो आहे त्या ठिकाणी. दस द इमेज ए इज फॉर ॲज ए डॅश. ए ची इमेज आपण पाहतोय की ए डॅश म्हणून झालेली आपल्याला दिसते आहे. ओके, आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण बघू, द इमेज बी इज बी डॅश. द इमेजेस ऑफ पॉईंट ए डॅश ए वन बी वन विल बी फॉर्म बिटवीन ए वन अँड बी वन. दस द इमेज ऑफ ऑब्जेक्ट ए बी इज, मग ए बीची जी इमेज आहे ती काय आहे, ए वन बी वन. अशा पद्धतीनं आपण मित्रांनो या ठिकाणी फ्रॉम दिस या ठिकाणी आपण काय अभ्यासू शकतो, यावरून आपण असा अभ्यासू शकतो आहे. या ठिकाणी आपण मित्रांनो बघू शकतो आहे कशा पद्धतीनं ती इमेज झालेली आहे. ए बी ही इमेज ए डॅश आणि बी डॅश हे इमेज झालेली आहे. ए बीची इमेज ए वन आणि बी वन अशा पद्धतीची ती इमेज तयार झालेली आहे. यावरून आपण काय अभ्यासू शकतो, व्हेन ऑब्जेक्ट इज प्लेस, व्हेन object is placed between the focus and the center of the curvature of the mirror, the image is formed beyond the center of the curvature. म्हणजे जर आपण ही जर वस्तू, एखादी वस्तू ए बी ही वस्तू आहे, ही आपण कुठे ठेवली, बिटवीन द फोकस अँड द सेंटर ऑफ द कर्व्हेचर. सेंटर ऑफ द कर्व्हेचर, हा सेंटर ऑफ द कर्व्हेचर याच्या मिररच्या मध्ये जर आपण ठेवली
द इमेज कुठे तयार होईल? बियॉन्ड द सेंटर ऑफ द कर्वेचर. दिस इमेज इज लार्जर. बघा, या AB पेक्षा A1 B1 ही इमेज आपल्याला मोठी दिसते आहे. लार्जर, this image is larger than the object and is inverted. As the reflected ray actually cross each other, the image is real image and can be obtained on screen. आणि अशा पद्धतीनं ती प्रतिमा आपण बघू शकतो. दुसऱ्या डायग्राममध्ये आपण काय बघू शकतो? ऑब्जेक्ट AB. बघा, या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे आणि ते कुठे ठेवलेलं आहे बघा. ऑब्जेक्ट AB इज प्लेस बिटवीन द पोल. हा पोल आहे आणि हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. बिटवीन द पोल अँड द फोकस, या फोकस ऑफ द फोकस F आणि हा P पोल यांच्या मधात जर आपण हे वस्तू ठेवलेली आहे AB, ही वस्तू या ठिकाणी ठेवलेली आहे. ओके, तर काय होऊ शकते? द इन्सिडंट रे AQ. इन्सिडंट रे आपल्याला दिसू शकते. इन्सिडंट रे बघा या ठिकाणी दिसते आपल्याला. इन्सिडंट रे AQ, हा इन्सिडंट रे आहे या ठिकाणी. A आणि Q ही वस्तू आहे. याचा रे या मिररवर येणार आहे. AQ इज पॅरेलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला ती पॅरेलल आहे. अँड द इन्सिडेंट रे AS इन द डायरेक्शन जॉइनिंग A विथ द सेंटर ऑफ कर्वेचर. द फिगर शोज हाऊ these rays get reflected and form the image A1 B1. A1 B1 इमेज कशी तयार होते AB ची, आणि ती कुठे तयार होणार आहे ती इमेज? द इमेज इज बिहाइंड द मिरर. ह्या मिररच्या मागच्या बाजूला, बिहाइंड, त्या मिररच्या मागे ती इमेज तयार होते आहे. इरेक्ट इमेज आहे अँड लार्जर दॅन ऑब्जेक्ट. त्या वस्तूपेक्षा ती मोठी इमेज आहे. ॲज द रिफ्लेक्टेड रे डू नॉट ॲक्च्युअली मीट बट appear to come together behind the mirror, the image is virtual image. आभासी प्रतिमा आपण त्याला म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीनं द पोझिशन अँड टाईप ऑफ इमेज प्रोड्यूस बाय ए कॉन्केव्ह मिरर व्हेन ऑब्जेक्ट इज प्लेस ॲट डिफरंट डिस्टन्सेस फ्रॉम इट. ओके, कोणत्या ठिकाणी वस्तू आपण ठेवावी, त्याचं अंतर किती असलं पाहिजे आणि त्यावरून प्रतिमा कशा निर्माण होतात ते मित्रांनो आपण नेक्स्ट PPT मध्ये अभ्यासूया. ओके, नेक्स्ट PPT मध्ये आपण अभ्यासू शकतो की कशा पद्धतीच्या इमेजेस तयार होऊ शकतात. ओके, या ठिकाणी आपण बघू. लुक ॲट हिअर. इमेजेस फॉर बाय कॉन्केव्ह मिरर. अंतर्वक्र भिंगाकडून तयार होणाऱ्या प्रतिमांचा आपण अभ्यास करतो आहे. जर पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट, जर एखादी वस्तू आपण बिटवीन द पोल अँड द फोकसमध्ये ठेवली तर त्याची इमेज बिहाइंड द मिरर राहणार आहे आणि इमेज ही इरेक्ट आणि व्हर्च्युअल राहणार आहे. मॅग्निफाईड, मोठी दिसणार आहे. ॲट द फोकसला जर आपण ती वस्तू ठेवली तर ती इमेजची पोझिशन इन्फिनिटी राहणार आहे, इन्व्हर्टेड अँड रिअल, आणि मोठी प्रतिमा दिसणार आहे. जर एखादी वस्तू आपण फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचरमध्ये ठेवली, बियॉन्ड द सेंटर ऑफ द कर्वेचर इन्व्हर्टेड राहणार आहे आणि रिअल राहणार आहे. ओके, ॲट द सेंटर ऑफ द कर्वेचर ठेवली तर आपल्याला ते सेंटर ऑफ कर्वेचरवरच त्याची इमेज दिसणार आहे, इन्व्हर्टेड आणि रिअल दिसणार आहे. सेम जशी वस्तू असेल त्या पद्धतीचं दिसणार आहे. बियॉन्ड द सेंटर ऑफ द कर्वेचर ठेवली तर बिटवीन द सेंटर ऑफ द कर्वेचर अँड फोकस इन्व्हर्टेड अँड रिअल, ही डिमिनिश इमेज दिसणार आहे. व्हेरी लार्ज, ॲट व्हेरी लार्ज डिस्टन्स, खूप लांब जर ठेवली फोकसवर जर असेल तर इन्व्हर्टेड, रिअल, अँड त्याची जी प्रतिमा असते ती पॉइंट प्रतिमा आपण बघू शकतो. तर मित्रांनो, यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह मिरर मधून आपण अभ्यास केलेला आहे आणि कशा पद्धतीनं रिफ्लेक्टेड रेज कशा पद्धतीनं काढतात आणि काही जे टर्म्स असतात स्पेरिकल मिररच्या संदर्भामध्ये त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. ओके, यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार की जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास पुन्हा आपल्याला एक व्हिडिओ बघायचा आहे यामधला, तर माझं राजकुमार तिरवाने यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करू शकता आणि इतर तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.